सांगली जिल्हा बँकेवर प्रशासक नेमा आमदार सदाभाऊ खोत यांनी ही मागणी केली आहे। बँकेच्या कारभाराची श्वेतपत्रिका काढा असं देखील खोत यांनी म्हटलंय। जिल्हा बँकेतील नोकर भरतीवर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केलेलं आहे। सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेवर प्रशासक आणून श्वेतपत्रिका काढावी अशी मागणी आमदार सदाभाऊ खोत यांनी केली आहे। नोकर भरतीचा सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये बाजार मांडलेला होता आणि त्यांचा बाजार उठवायचं काम खऱ्या अर्थानं आम्ही या ठिकाणी केलेलं आहे। आणि म्हणून आम्ही सरकारकडे आता मागणी केलेली आहे, लवकरात लवकर बँकेवरती प्रशासक नेमावा। आणि यांनी कशा पद्धतीनं कर्ज वाटपामध्ये घोटाळा केलेले आहेत, अनियमितता केलेली आहे, कारण नसताना कर्ज दिलेले आहेत, अनेकांना कर्ज दिली आणि माफ केलेले आहेत, अनेकांची कर्ज थकीत असताना त्यांना कर्ज दिलेली आहेत। म्हणजे बँक म्हणजे आमची अल्ली बाबाची गुहा आहे आणि ती गुहा लुटण्याचा अधिकृत आम्हाने आहे। अशा पद्धतीनं मनमान पद्धतीनं ही बँक चालवली गेली। अनेक बोगस प्रकरणं या बँकेमध्ये कर्ज देण्यामध्ये केली गेलेली आहेत आणि म्हणून प्रशासक आल्यानंतर आम्ही श्वेतपत्रिका काढायची मागणी करणार आहोत।